नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. ग्रॅज्युएशन झालं की प्रत्येकावरच जॉब मिळवण्याचं प्रेशर असतं आणि हातात असतो एक लास्ट चान्स. ग्रॅज्युएशन नंतर आता असं शिक्षण घ्यायचं की मस्त जॉब लागला पाहिजे आणि करिअर सोबत आयुष्यही सेटल झालं पाहिजे. प्रत्येकाचीच अशी इच्छा असते. ग्रॅज्युएशन नंतर जॉब ओरिएंटेड प्रॅक्टिकल स्किल्स आणि टेक्नॉलॉजी ट्रेनिंग घेतलं तरच पुढे जॉबमध्ये स्कोप राहील. म्हणूनच आज TV9 मराठी आपल्यासाठी घेऊन आलाय पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणाचे प्रॅक्टिकल स्किल बेस्ड पर्याय, जे तुम्हाला जॉबसाठी प्रॅक्टिकली आणि टेक्नॉलॉजिकली सक्षम बनवतील आणि देतील एक अश्युअर्ड प्लेसमेंट. आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहता. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख करून देते. निलय सरांनी आजवर लाखो विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांच्या निलया एज्युकेशन पुणे या संस्थेमधून 10,000हून अधिक विद्यार्थ्यांचं सक्सेसफुल करिअर घडवलंय. भारतामधील स्किल एज्युकेशन मधील सर्वात मोठ्या अशा या निलया एज्युकेशनचे निलय सर संस्थापक आहेत. तर निलय सरांकडून जाणून घेऊयात प्रॅक्टिकल MBA आणि डिप्लोमाचे अश्युअर्ड प्लेसमेंट देणारे आधुनिक पर्याय. तर सर, सुरुवातीलाच माझा प्रश्न राहील की ग्रॅज्युएशन नंतर उत्तम जॉब मिळवायचा जर असेल तर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे? जान्हवी, तुम्ही पण वर्क करताय, जॉब करताय. मला एक सांगा, छान जॉब पाहिजे, मस्त ग्रोथ पाहिजे, तर काय असायला पाहिजे हो एखाद्या व्यक्तीकडे? स्किल्स. ऑब्व्हियसली स्किल्स नसतील तर त्याला जॉब मिळणार नाहीत, ग्रोथ मिळणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जर उत्तम जॉब आणि उत्तम ग्रोथ पाहिजे असेल तर असं शिक्षण घ्या जे तुम्हाला जॉबमध्ये लागणारे सर्व स्किल्स, ऑलराऊंड स्किल्स तयार करेल. कुठले? ह्या स्किल्सला आम्ही स्मार्ट स्किल्स म्हणतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, असं कॉलेज निवडा जे स्किल तर देईलच, त्यासोबत तुम्हाला प्लेसमेंटसाठी ॲश्युरन्स देईल. या दोन गोष्टी गरजेच्या. तर कुठले हे स्मार्ट स्किल? म्हणजे SMART, स्मार्ट स्किल्स म्हणून ओळखले जातात हे स्किल्स, ज्यानं यश मिळतं. यस फॉर स्किल्स विच आर रिक्वायर्ड इन प्रॅक्टिकल जॉब. प्रॅक्टिकल स्किल्स म्हणजे मला ॲक्च्युअल ऑफिसमधलं काम करता यायला पाहिजे, जी काही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती. एस फॉर स्किल्स विच आर रिक्वायर्ड इन प्रॅक्टिकल लाईफ. M फॉर मास्टरी इन कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटी. हा, तुम्हाला 4 लोकांमध्ये बोलता यायला पाहिजे, छान कम्युनिकेशन, इंग्लिश, स्पोकन इंग्लिश छान, इंटरव्ह्यू छान देणं, स्टेजवरनं छान बोलणं, हे स्किल्सची मास्टरी तुमच्यात डेव्हलप झाली पाहिजे. A फॉर ॲटिट्यूड्स अँड अडॅप्टेबिलिटी. ॲटिट्यूड्स, हो, पॉझिटिव्ह माइंड, ओपन ॲटिट्यूड, प्रोफेशनल ॲटिट्यूड. हे ॲटिट्यूड्स असतील तर माणूस ग्रो करतो. आणि त्याच्याबरोबर अडॅप्टेबिलिटी. वर्ल्ड इज चेंजिंग व्हेरी फास्ट. नवीन येणारी टेक्नॉलॉजी, थ्रू आउट लाईफ लर्निंग करत राहणं काही ना काही, हे स्किल्स खूप गरजेचे आहेत. सो A फॉर अडॅप्टेबिलिटी. R फॉर रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स. जॉबमध्ये जाताना पहिला प्रश्न विचारला जातो, डू यू हॅव एक्सपिरियन्स? तर एज्युकेशनमध्येच तुम्हाला R फॉर रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. सिम्युलेशन टेक्निकमधून, इंडस्ट्री एक्सपोजरमधून, प्रोजेक्ट्समधून, इंटर्नशिपमधून. अँड T इज टेक्नॉलॉजी. आजचं जग हे टेक्नॉलॉजीचं जग आहे. सो सगळे CRM असतील, AI असेल, MS ऑफिस असेल, हे सगळे फिनटेक असेल, HR टेक असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर करणारं एज्युकेशन पाहिजे. तर थोडक्यात कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला पहिल्यांदा असं शिक्षण पाहिजे जे स्मार्ट स्किलचं सामर्थ्य तुमच्यात निर्माण करेल. आणि बरोबर असं एज्युकेशन, असं कॉलेज जे तुम्हाला प्लेसमेंट ॲश्युरन्स देईल. काय प्लेसमेंट ॲश्युरन्स म्हणजे? पहिली गोष्ट तर प्लेसमेंट फक्त हुशार मुलांना नाही मिळाली पाहिजे. प्रत्येक जण डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणून कॉलेज असं पाहिजे जे प्रत्येक मुलाकडं पर्सनल अटेन्शन देत आहे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचदा स्टुडंट सांगतात की सर, कित्येक कॉलेज टॉपच्या मुलांना फक्त प्लेसमेंट देतात, त्याच नावाने ॲडव्हर्टायझिंग करतात, सगळ्यांना मिळत नाही जॉब, बरेच जण विदाऊट जॉब राहतात. तर असं कॉलेज निवडा की जे प्रत्येकाला जॉबचा ॲश्युरन्स देत आहे, प्रत्येकासाठी झटतंय. कुठल्याही क्षेत्रात ह्याच 2 गोष्टी पहा. आणि टिपिकली मॅनेजमेंट क्षेत्रात जाताना MBA किंवा इतर कोर्सेस, तेच कॉलेज निवडा जे स्मार्ट स्किल्स आणि ॲश्युअर्ड प्लेसमेंट तुम्हाला देईल.
तर जसं तुम्ही म्हणालात की स्मार्ट स्किल्स हे महत्त्वाचे आहेत कोणतंही शिक्षण घेण्यासाठी, तसंच माझा पुढचा प्रश्न हा राहील की मग मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये स्मार्ट स्किल्सही मिळायला हवेत आणि एक उत्तम प्लेसमेंट पण मिळायला पाहिजे, तर असे कोणते ऑप्शन्स ग्रॅज्युएट्सना उपलब्ध आहेत? मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर ग्रॅज्युएट झालं की पहिला ऑप्शन डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे मला MBA करायचं आहे. आता हे MBA करताना आधी गुगलवर जा आणि चेक करा की हे MBA आपल्याला स्किल देते का, कारण स्किल असले तरच पुढे जॉब मिळणार आहेत, ग्रोथ मिळणार आहेत. तर आपल्याला हे MBA स्किल देते का? गुगलवरती इंडिया टुडे, असोचॅम सारख्या कित्येक ऑर्गनायझेशन सांगतायत की 93% MBAs आर नॉट गिव्हिंग एनी स्किल्स टू MBAs आणि मुलं कॅपेबल पण होत नाहीयेत. म्हणून हा जो ऑप्शन आहे MBAचा, तो मी तुम्हाला लगेच सांगणार नाही, कारण MBA मध्ये पण ना Tier 1 कॉलेज, Tier 2 कॉलेज, Tier 3 कॉलेज असे काही प्रत आहेत. तर मी तुम्हाला पहिला ऑप्शन सांगेल, जर तुम्हाला ग्रेट करिअर करायचे मॅनेजमेंटमध्ये तर Tier 1 कॉलेजेसला MBA ला ऍडमिशन घ्या. नॉर्मली अशा कॉलेजेसला 15-20 लाखाच्या वरचीच फी असते आणि तिथे तुम्हाला सगळे स्किल्स मिळतात आणि प्लेसमेंट पण छान होते. पण जर तुम्हाला तेवढी फी परवडत नसेल किंवा तिथे ऍडमिशन मिळत नसेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन खूप छान आहे, स्मार्ट MBA. तर ह्या स्मार्ट MBA मध्ये हा निलया एज्युकेशन ग्रुप पुणे इथे घेतला जातो. इथे Tier 1 कॉलेजेसला जे स्किल दिले जातात त्या लेवलचे किंवा त्याच्यापेक्षाही थोडे बेटर स्किल ह्या MBA मध्ये तुम्हाला दिले जातात आणि तेही खूप अफोर्डेबल फीज मध्ये. म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत, सगळे स्मार्ट स्किल्स आहेत, कम्युनिकेशन, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, हे सगळ्या अतिशय बेस्ट क्वालिटीने आणि अफोर्डेबल फीज मध्ये. तर तुम्हाला MBA करायचं असेल तर हा स्मार्ट MBAचा पर्याय अतिशय बेस्ट आणि अफोर्डेबल आहे. पण सपोज तुम्हाला MBA करायचंच नाहीये तर तिसरा पर्याय, काही प्रॅक्टिकल कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस, जसे निलयामध्ये PG डिप्लोमा किंवा फायनान्स मॅनेजर, अकाउंट्स मॅनेजर बनवणारे कोर्सेस 1 वर्षाच्या आत क्विक मध्ये तुम्हाला ते 100% प्रॅक्टिकल स्किल्स आणि 100% प्लेसमेंट देतात. या कोर्सेसमध्ये पण मुलांची ग्रोथ 10, 20, 30, 40 लाखाच्या सॅलरी पर्यंत काही वर्षातच होते. तर या 3 पर्यायामधला एक उत्तम पर्याय तुम्ही निवडा, पण असाच पर्याय घ्या की जिथे तुम्हाला स्किल्स मिळणार आहेत आणि ॲश्युअर्ड प्लेसमेंट मिळणार आहे. अगदीच, म्हणजे तुम्ही MBA ला एक उत्तम पर्याय म्हणून स्मार्ट MBA बद्दल आता बोललात, तर आम्हाला अजून सविस्तर माहिती स्मार्ट MBA विषयी जाणून घ्यायची. अच्छा, स्मार्ट MBA हा कोर्स तुमच्या MBA सोबत 100% प्रॅक्टिकल स्किल्स आणि 100% प्लेसमेंटचं कॉम्बिनेशन देणारा एक मस्त फ्युजन कोर्स आहे. तर या स्मार्ट MBA मध्ये ना हा निलया एज्युकेशन ग्रुप पुणे इथे होतो. स्मार्ट MBAच्या फर्स्ट इयरमध्ये जॉबमध्ये लागणारे ऑलराऊंड स्मार्ट स्किल्स तुम्हाला दिले जातात. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल्स आहेत जॉबला लागणारे, ज्याच्यामध्ये पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, फिनटेक असेल, HR टेक असेल किंवा डिजिटल मार्केटिंग असेल, ह्या सगळ्याचं फुल ऑन ट्रेनिंग दिलं जातं. मग भरपूर प्रॅक्टिकल एक्सपोजर देऊन तुम्हाला रिअल वर्कसाठी रेडी केलं जातं. सो फर्स्ट इयरमध्येच तुम्हाला जॉबसाठी 100% रेडी केलं जातं. अगदी कम्युनिकेशन कॉन्फिडन्स शिकवून देखील तुम्हाला रेडी केलं जातं. आणि सेकंड इयर MBA मध्ये हा स्मार्ट MBA तुम्हाला इंटर्नशिप देतो, जिथे भरपूर इंडस्ट्री एक्सपोजर, इंडस्ट्रीतले प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स, ह्या सगळ्यामुळे तुम्ही रिअल वर्कमध्ये एक्सपिरियन्स मिळवता. आणि आता तुमची इंटर्नशिप पूर्ण झाली की निलया तुम्हाला 100% प्लेसमेंट देतं, कारण तुम्ही रेडी झालेला असतात मोठे जॉब घेण्यासाठी आणि मोठ्या ग्रोथ देण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्ट MBA जो कोर्स आहे ना, तो खूप अफोर्डेबल फीजमध्ये डिझाईन केला आहे, जेणेकरून भारतातला युवा हाय लेवलचं एज्युकेशन अफोर्डेबल फीजला घेऊ शकेल. कारण प्रत्येकालाच अधिकार आहे हो. आज जेवढ्या फी झाल्या Tier 1 कॉलेजच्या 15-20 लाख, मी हाय लेवलच्या MBAची गोष्ट करतोय, जेवढ्या फीज झाल्या त्या सगळ्यांना देणं शक्य होत नाही. मग का नको तसंच एज्युकेशन अफोर्डेबल फीजमध्ये बऱ्याच मुलांना अवेलेबल व्हायला. इथे आम्ही अगदी ओपन स्टुडंटला पण स्कॉलरशिप देतो आहोत. तर स्मार्ट MBA हा जर 100% स्किल्स, 100% प्लेसमेंट हवी असेल तर अतिशय बेस्ट आणि अफोर्डेबल पर्याय आहे. अगदीच, म्हणजे हा एक खूप अफोर्डेबल पर्याय आहे असं तुम्ही म्हणालात. पण काहींना शक्यच नसतं MBA करणं किंवा काहींना करायचंच नाहीये, तर मग अशासाठी देखील काहीतरी ऑप्शन्स, तुम्ही बेटर ऑप्शन्स म्हणालेला आहेत, तर ते काय आहेत?
हो आहेत असे काही की ज्यांना एमबीए नाही करायचंय, ज्यांनी एंट्रन्स दिलेली नाहीये किंवा अगदी एमबीए पण कॉस्टली वाटतंय, पटकन जॉबला लागायचंय, त्यांच्यासाठी निलयामध्ये बरेच सुंदर ऑप्शन आहेत. सगळ्या सेक्टरमध्ये खूप छान ऑप्शन आहेत. ह्या ऑप्शनला आम्ही इनफॅक्ट समाजामध्ये मुलांमध्ये हे ऑप्शन एमबीए पेक्षा फास्टर, बेटर, अफोर्डेबल कोर्सेस म्हणून फेमस आहेत. तर कुठले ते ऑप्शन? पहिला ऑप्शन आहे 1 वर्षात फायनान्स मॅनेजर करणारा CAFM कोर्स. दुसरा आहे 7 महिन्यात अकाउंट्स व टॅक्स मॅनेजर बनवणारा CAM कोर्स. पुढे ऑप्शन आहेत PG डिप्लोमाज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाज. एक आहे त्यातला फायनान्स आणि फिनटेक मध्ये, दुसरा आहे त्यातला HR आणि HR टेक मध्ये, आणि तिसरा आहे त्यातला मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये. या सर्व कोर्सेसमध्ये 100% प्रॅक्टिकल स्किल्स, स्मार्ट स्किल्स आणि 100% प्लेसमेंट तुम्हाला मिळते बरं का. आणि या सगळ्या कोर्स कंप्लीट झाला 1 वर्षातच क्विकली तुम्ही जॉबला लागता. अगदी 3, 4, 5, 6 लाखाच्या अराउंड स्टार्टिंग सॅलरी या कोर्सेसमध्ये मिळते आणि पुढे खूप छान 10, 20, 30 लाखापर्यंत अतिशय सुंदर अशी ग्रोथ या कोर्सेसमध्ये सगळ्यांना मिळते. गेली 2008 पासून 10,000हून अधिक मुलांना आम्ही या कोर्सेसमध्ये खूप छान रीतीने प्लेस करू शकलोय, म्हणून हे कोर्सेस खूप फेमस आहेत. अगदीच इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. पण माझा अजून एक प्रश्न येतोय, तो म्हणजे नॉर्मल जे MBA आहे आणि स्मार्ट MBA याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? नॉर्मल MBA तुम्हाला पुस्तकी ज्ञान देतोय आणि एक डिग्री देतोय. अगदी गुगल पण म्हणतंय, मी मग रेफरन्स दिल्याप्रमाणे, की MBAs मुलांना स्किल्स आणि कॅपॅबिलिटी डेव्हलपच होत नाही. जवळजवळ 90% पेक्षा जास्त MBA ना. त्या उलट स्मार्ट MBA तुम्हाला 100% जॉब रेडी करतोय. सगळे प्रॅक्टिकल स्किल्स, टेक्नॉलॉजी स्किल्स, स्मार्टनेस हे सगळं शिकवतोय. हा पहिला खूप मोठा बदल. दुसरी गोष्ट, नॉर्मल MBA मध्ये थोड्या प्रमाणातच टेक्नॉलॉजी शिकवली जाते किंवा जवळजवळ बऱ्याच कॉलेजमध्ये तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जात नाही. पण स्मार्ट MBA मात्र तुम्हाला फिनान्स बरोबर फिनटेक, HR बरोबर HR टेक मधले सगळे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग बरोबर डिजिटल मार्केटिंग, AI अशा सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजींचं ट्रेनिंग देतोय. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, कुठलाही नॉर्मल MBA जॉब ॲश्युरन्स देत नाही. स्मार्ट MBA मात्र लेखी तुम्हाला प्रॉमिस देतोय की तुम्हाला 100% प्लेसमेंट आम्ही देणारच. आणि गेली 16 वर्ष निलया अशाच पद्धतीनं हजारो मुलांना प्लेसमेंट छान देत आहे. ही पुढची गोष्ट. आणि चौथी गोष्ट आली फीज. नॉर्मल MBAचा जर आपण विचार केला तर नॉर्मल MBAच्या जेवढ्या फीज आहेत त्याच्यापेक्षा खूप अफोर्डेबल फीज मध्ये टेक्नॉलॉजी सहित सगळ्या आणि जॉब ॲश्युरन्स सहित सगळ्या गोष्टी निलया तुम्हाला स्मार्ट MBA मध्ये देत आहे. सो अशा रीतीने भले मग स्किल्स असू देत, जॉब असू देत किंवा फीज, या सगळ्या बाबतीत स्मार्ट MBA इज एनी टाइम फार बेटर दॅन नॉर्मल और रेग्युलर MBA. अगदीच या विषयासंदर्भात अजूनही आपण माहिती घेणारच आहोत, पण वेळ झालेली आहे एका विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे प्रॅक्टिकल MBA आणि डिप्लोमाचे अश्युअर्ड प्लेसमेंट देणारे आधुनिक पर्याय. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत निलय मेहता सर. सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे की इतकं अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्ही हे कोर्सेस अवेलेबल करून देतात, तर प्रेक्षकांमधून देखील प्रश्न आलेले आहेत, त्यांना त्यांची देखील उत्सुकता वाढलेली आहे. तर प्रेक्षकांमधून एक प्रश्न आलाय, रवी सोनार यांनी साताऱ्यामधून हा प्रश्न विचारलेला आहे. ते असं विचारतात की वाय शुड आय चूज स्मार्ट MBA फ्रॉम निलया? हो, नॉट ओनली स्मार्ट MBA. निलयाचे सर्व कोर्सेस, पहिली महत्वाची गोष्ट, निलयाचे सर्व कोर्सेस 5 प्रकारचे स्मार्ट स्किल तयार करताय. म्हणजे निलया सामर्थ्य तुमच्यामध्ये तयार करताय. माझा युवा, माझ्या भारताच्या देशाचा युवा हा कुठल्याही क्षेत्रात गेला तरी सक्सेसफुल झाला पाहिजे, एवढी कॅपॅबिलिटी तुमच्यामध्ये तयार करताय. मग ते प्रॅक्टिकल स्किल्स असो, कम्युनिकेशन स्किल्स असो, लेटेस्ट टेक्नॉलॉजी असो, त्याला सगळ्या पद्धतीनं रिअल वर्कसाठी रेडी करताय, रिअल वर्क एक्सपिरियन्स देऊन. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, निलया फक्त एज्युकेशन देत नाही तर ट्रान्सफॉर्म करतं. वी आर नॉट ओनली टीचिंग, वी आर ट्रान्सफॉर्मिंग एव्हरी यूथ. त्याला फक्त शिकवलं जात नाही, त्याला घडवलं जातं अगदी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. कारण आलेल्या यूथला शक्यतो कुठले स्किल नसतात,
मग सुरुवातीला आम्ही त्यांच्यामध्ये लॉजिकल अंडरस्टँडिंग करवतो. प्रत्येक सब्जेक्टचं लॉजिकल अंडरस्टँडिंग, छोट्या छोट्या कन्सेप्ट शांत समजावून सांगणं, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये समजावून सांगणं, त्याला जे कळेल त्या भाषेत. एकदा त्या कळाल्या की त्याला त्या कॉन्सेप्ट, ते ज्ञान प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं वापरायचं हे जे प्रॅक्टिकल स्किल्स दिले जातात. आणि मग त्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जाते. म्हणजे तो हळूहळू टप्प्याटप्प्याने रेडी होतोय. पर्सनल अटेन्शन देऊन ह्या सगळ्या गोष्टी करतो. जी वीक मुलं आहेत त्यांना पुन्हा फ्री ऑफ चार्जमध्ये शिकवणं, ही पण आम्ही काळजी घेतो. ह्या सगळ्याबरोबर त्याचे कम्युनिकेशन, त्याची पर्सनॅलिटी, त्याचा ॲटिट्यूड ह्यांची डेव्हलपमेंट चालू होते. अगदी ज्या मुलांना शायनेस आहे, भीती वाटते, त्यांना अरे एक एक जण बोला, एक जण 5-6 जणांशी बोला, मग हळूहळू बॅचमध्ये बोला, हळूहळू स्टेजवरती बोला. ह्या पद्धतीनं आम्ही ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये आणतोय. आणि एकदा ट्रान्सफॉर्मेशन आलं ना की तुम्ही आयुष्यात यशस्वी नक्कीच होता. ही निलयाची खासियत. वी नॉट ओनली टीच, वी ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आणि तिसरी महत्वाची गोष्ट बघा तुम्ही, प्लेसमेंटचा ॲश्युरन्स कुठलं तरी कॉलेज देतं का? आज निलया जेव्हा लेखी देतंय तुम्हाला प्लेसमेंट ॲश्युरन्स, तेव्हा किती कॉन्फिडन्स असेल आम्हाला. आणि महत्वाची शेवटची गोष्ट, किती रिझनेबल फी मध्ये. आज ह्या लेवलचा MBA असू देत किंवा PG कोर्सेस असू देत, 12, 15, 20 लाखाच्या खाली अवेलेबल नाहीयेत. निलया त्याच्या 10-20% फीज मध्ये फक्त तुम्हाला हे सगळं अवेलेबल करून देत आहे. आणि एवढं सगळं बघितल्यावर माझा उलट प्रश्न आहे, तुम्ही का निलया सोडून दुसरं कुठलं एज्युकेशन चूज करावं? काहीतरी कारण मला सांगा. शक्यच नाही. निलया इज द बेस्ट ऑप्शन फॉर ऑल युअर मॅनेजमेंट एज्युकेशन. मला वाटतं त्यांची आता शंका दूर झालेली असेल. मी पुढच्या प्रश्नाकडे वळते की आपण जनरली असं बघतोय की कॉलेज जे कोणी असेल MBAचं कॉलेज, ते 100% प्लेसमेंटची गॅरंटी देत नाही, पण निलया 100% प्लेसमेंटची गॅरंटी देत आहे. यामागे तुमची काय स्पेशालिटी आहे? नुसती 100% प्लेसमेंटची गॅरंटी नाही, तर त्याच्यासोबत ग्रोथ पण होणार तुमची. अशा पद्धतीचं निलया शिक्षण देत आहे. ही निलयाची एक खासियत आहे. निलया काही जादूगार नाहीये. निलया स्किल्स देणारी एक सर्वोत्तम शिक्षण संस्था आहे. म्हणून आम्ही काय करतोय, पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे स्मार्ट स्किल्स देतोय, जे जॉब लागण्यासाठी किंवा ग्रोथ मिळण्यासाठी गरजेचे आहेत. दुसरी गोष्ट करतोय, प्रत्येक मुलाकडे लक्ष देतोय. निलया कॉलेजला व्हिजिट दिली ना की तुम्हाला लक्षात येईल की अरे हे प्रत्येक वीक मुलाला पण एक्स्ट्रा सेशन घेतायत, कसलेही एक्स्ट्रा पैसे चार्ज न करता वीक मुलांची डेव्हलपमेंट करतायत. जी मुलं हुशार आहेत त्यांच्यासाठीही टॉपर्स बॅचेस वेगळ्या घेऊन त्यांना हाय लेवलचं शिक्षण दिलं जातं, जेणेकरून त्यांची एक्स्ट्रा ग्रोथ व्हावी, अजून त्यांच्या सॅलरीज मध्ये राईज व्हावी. तिथल्या वातावरणात तुम्हाला कळेल की अरे किती टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक मुलगा टेक्नॉलॉजीत मास्टर होतोय आणि त्याची एवढी प्रॅक्टिस करून घेतो. प्रॅक्टिस 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 म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून निलयाचा प्रत्येक स्टुडंट परफेक्शनच्या जवळजवळ जायला लागतो. त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन येतं आणि ह्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे आम्ही प्रत्येकाला 100% जॉब देऊ शकतोय आणि त्याची ग्रोथ छान होतीये. अगदी जर मागच्या काही वर्षांचा इतिहास बघितलात ना, तर BNY मेलॉन असेल, KPMG असेल, 3D डेसॉल्ट असेल, अशा 1000 एम्प्लॉयर्स दरवर्षी निलयामध्ये येतात आणि मुलांना 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाखाच्या अराउंडच्या सॅलरी देऊन प्लेस करतात. आमचा एक यश पटेल नावाचा स्टुडंट गेल्याच वर्षी 8 लाखाच्या सॅलरीवरती पण फ्रेशर्सला एवढ्या सॅलरी आम्ही देऊ शकतो. ह्या अगदी छोट्या कोर्सेसमध्ये पण, डिप्लोमा कोर्सेसमध्ये पण. आणि ह्याच्यानंतर जर ग्रोथ पाहायला गेलात तर मयूर सुखराणी आहे, तेजस जोशी आहेत की जे आज UBS मध्ये 30 लाखाच्या अराउंड सॅलरी घेत आहेत. धीरज फुलपगर तर पोलंडला 60 लाखाच्या वरची सॅलरी घेतोय. अगदीच मोहन, आय थिंक माझ्याकडे एक नाव होतं बघा त्याचं, महेश भागवत, तो तर बिझनेसमध्ये सध्या 48 लाखाचे रेव्हेन्यू घेतोय. सो अशा पद्धतीनं मुलांच्या खूप छान ग्रोथ आम्ही देऊ शकलेलो आहोत या कोर्सेसमध्ये. अँड दॅट इज द स्पेशालिटी ऑफ निलया. अगदी सर, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. अजून एक प्रश्न प्रेक्षकांमधून आपल्याला आलेला आहे. ऋतिका जोशी हडपसर मधून विचारतायत की MBA फायनान्स केलेलं आहे त्यांनी आणि त्यांना जॉब मिळत नाहीये. तर कारण त्यांनी MBA मध्ये खूप कमी स्किल्स त्यांना मिळालेले आहेत, तर आता जॉब लागण्यासाठी त्यांनी काय करायला हवं?
मी खूपदा सगळ्यांना सांगतो की MBAत 90% ठिकाणी स्किल्स मिळतच नाहीत, तर तुम्ही नॉर्मल MBA करू नका. पण ठीक आहे, आता तुम्ही जर केलाय तर तुमच्या समोर काही छान पर्याय आहेत. MBA फायनान्स झालाय म्हणून निलयाचा CAFM जो 1 वर्षात फायनान्स मॅनेजर बनवतो, किंवा आमचे PG डिप्लोमा कोर्सेस जे आहेत फिनान्समध्ये, HR मध्ये, मार्केटिंगमध्ये, जे क्विकली 1 वर्षात तुम्हाला जॉबला लावू शकतील, अगदी 1 वर्षातच, आणि फटाफट लाईफमध्ये 100% प्लेसमेंट देऊ शकतील. ते कोर्सेस करा, नक्कीच तुम्हाला छान प्लेसमेंट मिळेल आणि तुमची ग्रोथ होईल. हा माझा ॲश्युरन्स तुम्हाला. अगदीच. शेवटचा प्रश्न विचारेन मी की निलयाचे जे स्मार्ट MBAचा कोर्स म्हणा किंवा इतर जे कोर्सेस आहेत त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल प्रेक्षकांना? अच्छा, तुम्हाला जर स्मार्ट MBA जो फ्युजन आहे, MBA बरोबर तुम्हाला स्किल्स देतोय, त्यात ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही CET किंवा ATMA सारख्या ज्या एंट्रन्स टेस्ट आहेत त्या अपियर केलेल्या असायला हव्यात. आणि MBA सोडून जर बाकी कोर्सेस किंवा PG डिप्लोमाला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. कॉल करून एकदा निलयाला भेटायला या. तिथलं ज्यावेळी वातावरण बघाल ना, तुम्हाला लक्षात येईल हे कॉलेज खूप वेगळं आहे, हे कमर्शियल नाही, हे मुलांना छान तयार करण्यासाठी डेव्हलप करतंय. आणि तिथं आल्यावर मग आम्ही तुमची डिवोशन, तुमची अभ्यास करायची तयारी बघून तुम्हाला ऍडमिशन देऊ. आणि मग तुमचं आयुष्य सक्सेस करणं ही पूर्णतः निलयाची जबाबदारी राहील. तुम्ही फक्त कॉलेजला या आणि व्यवस्थित अभ्यास करा. तुमचं सक्सेस आम्ही पूर्णतः तुमचं ड्रीम पूर्ण करू. अगदीच. खूप छान सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलंय, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.